नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या युगात संस्कार महत्त्वाचे आहेत. प्रभुलिंगेश्वर महास्वामीजी. आजच्या युगात दुःख भोगल्याशिवाय सुख नाही व परमार्थ केल्याशिवाय जीवन नाही. तेव्हा सर्वांनी जीवन जगताना दिवसातून 1 तास तरी शिवाची भक्ती मनापासून करावी. त्याचबरोबर चांगल्या आचारविचारांचे पालन करायला हवे व प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलावर चांगले संस्कार करावेत, असे मत फळी इटणी येथील गुरुसिद्धेश्वर मठाचे परमपूज्य प्रभुलिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी व्यक्त केले. कुन्नूर येथील तावदारी वाड्यातील श्री शंभू महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या प्रवचनमालेत 3ऱ्या दिवशीच्या प्रवचन सेवेत आशीर्वचनपर मार्गदर्शन करताना प्रभुलिंगेश्वर महास्वामीजींनी वरील मत व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की वीरशैव लिंगायत धर्मात इष्टलिंग महत्त्वाचे आहे. या इष्टलिंगाच्या नियमाने आपण पूजा करून शिवाची भक्ती केली पाहिजे. भक्त हा त्यागी हवा. त्याग केला तर त्याला नक्कीच ब्रह्मानंद मिळतो. लिंग 5 प्रकारचे आहेत. ते बंद पडले तर जीवन संपते. त्यासाठी गुरुच्या सानिध्यात गेले पाहिजे. तिथे जाण्यासाठी आचार विचार संस्कार शुद्ध असावेत. जीवात्मा व परमात्मा हे 2 घटक आपल्यात आहेत. जर आपल्यातून जीवात्मा गेला तर परमात्मा राहत नाही. त्यासाठी जीव आहे तोवर प्रत्येकाने गुरुच्या सानिध्यात जाऊन लिंग दीक्षा घेऊन आपले मन व शरीर शुद्ध करून घ्यायला हवे. आज आपली मुले ही आपली खरी संपत्ती आहेत. त्यासाठी प्रत्येक आईवडिलांनी आपली मुले सुसंस्कारित व्हावीत यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येकाचे मन लिंगपूजेत गुंतले पाहिजे. आपली परंपरा जपली पाहिजे. जीवनात प्रश्न फार आहेत पण उत्तरे कमी आहेत. ज्ञान हे एक चक्र आहे. त्या ज्ञानाला चांगल्या विचारांचे खतपाणी दिले पाहिजे. धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्त झाल्यानंतर तुमचे काम यशस्वी होईल. भक्त हा त्यागी झाला तर त्याच्यासारखा श्रीमंत कोणी नाही. त्यासाठी इतिहास व तत्व समजून घेणे महत्त्वाचे आहे आणि ते तावदारी परिवाराने समजून घेतले आहे याचे समाधान वाटत असल्याचे सांगितले. प्रारंभी श्री शंभू महादेवाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्वामीजींची पादपूजा करण्यात आली. शेवटी महाआरती व महाप्रसाद वाटप करून 3ऱ्या दिवशीच्या प्रवचन सेवेची सांगता करण्यात आली. या प्रवचन सेवेनंतर संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आल्या. प्रवचन व संगीत खुर्ची कार्यक्रमास भक्त मंडळींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. मित्र हो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावी अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी कुन्नूरहून रंगराव बोलणे, बारवाड. शिष्याचं चित्तकळे काढून तो काय केलाय, हातामध्ये दिलेला आहे. तेच महादेव. गुरुनं काय दाखवले तुम्हाला? प्रत्यक्षात गुरु तुम्हाला येणार नाही, भेटणार नाही. त्यासाठी महादेवाचं त्याने वाट दाखवलेला आहे. तिथंच तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या. म्हणून त्यांनी काय केलंय, वीरशैव लिंगायत धर्मामध्ये इष्टलिंग हा सर्वप्रथम धारण. माहित आहे, ते चक्र बंद पडू नये. ते चक्र बंद पडलं की तुमचं जीवन समाप्त. फरक म्हणजे काय, आता पूर्वी टीव्ही नव्हती, आता टीव्ही आलेला आहे. पूर्वी मोबाईल नव्हते, आता मोबाईल आलेला आहे. जरा फरक होणार, म्हणजे संस्कारामध्ये फरक होणार. पूर्वी स्त्रियांसाठी काय होती, लुगडी नेसून येणार. पहिले खेळ की नाही, लुगडी नेसून कपाळाला सिंदूर लावून, विभूती लावून, सिंदूर लावून शिस्तपैकी काहीतरी प्रवचन असेल तर, कुठंतरी देवाचं काहीतरी दर्शन असेल तर, धर्माची काहीतरी पूजा असेल तर जाणार. होय किंवा नाही? म्हणजे ಕೇಳಲಿಲ್ಲ ಕಂಗಳ ಕಿವಿಗಳು ತುಂಬಿದ ಬಳಿಕ ಕೇಳಲಿಲ್ಲ, ಕಂಗಳ ತುಂಬಿದ ಬಳಿಕ ನೋಡಲಿಲ್ಲ. असल्यावरच तुम्ही बघायला पाहिजे. कान असल्यावरच तुम्ही ऐकायला पाहिजे. कान नाही, डोळं नाही, काय नाही, मग तुम्ही ऐकणार काय? तुम्ही ऐकणार काय? काही ऐकू शकतो. परमात्मा जीवात्मा 2 आहेत. शरीरामध्ये 2 आहेत, परमात्मा जीवात्मा. जीवात्मा असे तोपर्यंत परमात्मा तुमच्या जवळ येणार.
त्याला काही किंमत नाही. म्हणून जीव जाण्याच्या अगोदर काय करायला पाहिजे? अत्यतिष्ठ दशांगुलम, अत्यतिष्ठ दशांगुलम, गुरुच्या सानिध्यात जाऊन तुम्ही काय करून घ्यायला पाहिजे? लिंग दीक्षा करून घ्यायला पाहिजे. लिंग दीक्षा असणार. तावदारे परिवाराला एक गुरु, कुलगुरु, कुलस्वामी, कुलदैवत, त्या घराण्याला संरक्षण करण्याची जबाबदारी कुणाला असते? त्याला असते. मंगारे परिवाराने सगळ्यांच्या गळ्यात लिंग पाहिजे. ते तुम्ही हा शिव्या प्रत्येकाचा, अयो शिव्या म्हणजे काय तुम्हाला काय ते सांगायचं नाही. माझ्याकडे डिक्शनरी आहे शिव्याची. तोय जिभेला चटका देतोय. कसला चटका? कसला चटका म्हणतो साहेब? उजबत्ती असते की नाही, उजबत्ती, उजबत्ती चाळून असं करायचं आहे, चाटदिशी द्यायचं. तेव्हापासून जन्मने अष्टमे वर्षे, जन्मापासून 8 वर्षाच्या अगोदर, जन्म झाल्यापासून 8 वर्षाच्या नंतर जन्मने अष्टमे वर्षे कृता दीक्षा. असं व्हायला पाहिजे देवळासाठी. होतोय? होईल? प्रयत्न करा, बघूया काय होतं. होईल. कलियुगमध्ये जरा प्रयत्न केल्या विना काय होणारच नाही. म्हणून काय करायचं? हा ज्ञान चक्षु, ज्ञान हा महत्वाचा आहे. ज्ञानेन सदृशम, ज्ञान हा महत्वाचा आहे. म्हणून काय सांगितलंय? गणानांत्वा गणपती हवामे कवीम कवीमानो कुमस्त्र वस्तवम. तुम्हाला ज्ञान कुठं पाहिजे, कशासाठी पाहिजे, ज्ञानोदय कसं व्हायला त्याला अगोदर काय पाहिजे आहे? कुणाकडून ज्ञान घ्यायला पाहिजे? गणपतीकडून ज्ञान घ्यायला. गणपती स्वामीजी म्हणा, भटजी म्हणा, कोणतरी तुमच्या जवळ पूजा करण्यासाठी येतो. अगोदर पूजा कुठला करतोय? गणानां त्वा गणपती गुम हवामे कवीम कवीना उपमस्त्र वस्तवम ज्येष्ठराजम ब्रह्मणा ब्रह्मणस्पते अनशृण्वन्नोति भीषसे. मुहूर्त लावा, त्याला मुहूर्त करा, चांगलं पीक येतं. एकदम परफेक्ट, काही तुम्हाला त्रास होत नाही. व्यवस्थित करा, चांगलं होतं. आता पायाभरणी करतास का नाही? घर बांधता असताना पायाभरणी, त्या घरामध्ये किती जण राहता? सहकुटुंब, सहपरिवार सगळं राहून नंतर काय करणार? तुम्ही त्याचं वास्तुशांती करणार. आणि स्वामीने एवढी चिठ्ठी दिलं तर काय स्वामीने चिठ्ठी दिलाय म्हणता तुम्ही? अगोदर तुम्ही काय विचारता? हे साहित्य सगळं आमच्या घरामध्ये राहतो काय तुम्ही घेऊन जाणार? नेचर म्हणजे काय? सृष्टी. नेचर इज द टीचर. नेचर इज द टीचर. नेचरनं काय केलेलं आहे? किती दान दिलेलं आहे, किती उत्पन्न दिलेलं आहे, लक्षात घ्या. मला फळच नको, सोडून दे. फळ नको आहे ना, सोडून दे. मग धान्य घे. किती आहेत तांदूळ? किती प्रकार आहेत? 170 प्रकारचे तांदूळ आहेत. गहू किती प्रकारचे आहेत? 60 प्रकारचे आहेत. तूर डाळ किती आहेत? 10 प्रकारचे आहेत.